आजकाल अदृश्य टोळ्या व्यवस्था अशा आहेत की ज्या मुलांवरती नजर ठेवून आहे. त्या अदृश्य म्हणजे काय म्हणतोय मी तर ऑनलाईन मध्ये याच्यात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे पालक म्हणून आणि समाज म्हणून आपण सुद्धा जबाबदार आहोत. छोटासा मोठासा अपराध करताना दिसलं, सामान्य नागरिकाने एक जागरूक नागरिक म्हणून काय भूमिका घ्यायला? निर्भयाच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक मूल होतच. तो बसमध्ये क्लीनरचं काम करायचं. त्या बसमधून शेकडो प्रवासी गेलेत, पण त्यांना कधीच वाटलं नाही की हे मूल शाळेत असायला पाहिजे, हे इथे काय करतंय. नागपूरची एक केस होती जिथे मुलांनी एका मित्रावरती 34-35 वार केले होते. सरासरा 1, 2 किंवा 3 वार मध्ये एखादा मुलगा जर डेथ झाली असेल, मेला असेल, तर त्याच्यावरती सुद्धा आपण पटापट एवढे वार करत असतो. म्हणजे त्याची मानसिकता ही कुठल्या थराला गेलेली असेल. समाजातला टॉलरन्स लेवल कमी झाला. ह्याचं कारण आणखीन सुद्धा आहे आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण नागरिकत्वाच्या सेन्सला, ज्याला सिव्हिल सेन्स म्हणतो, त्याला किती महत्व देतो, त्याच्याबद्दल किती आपण मुलांशी बोलतो. तो मूल परत का येत आहे, या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे मूल परत येत असेल तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपली व्यवस्था म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो. पण हे बाल न्याय मंडळाचं फेल्युअर नाही का? जेव्हा एखादा लहान मुलगा किंवा मुलगी एखाद्या मोहापायी किंवा एखाद्या परिस्थितीमुळे कायदा हातात घेतं किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळतं, तेव्हा समाज म्हणून आपली भूमिका काय असायला हवी? त्याला गुन्हेगार ठरवून त्याला तुरुंगात डांबायला हवं का माणूस म्हणून त्याला जगण्याची एक संधी द्यायला हवी, त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी? काय सांगतो बाल न्याय मंडळाचा हा कायदा? तर समजून घेऊया आजच्या माय समष्टीच्या बाल अधिकाऱ्यांची पिगी बँक या सिरीज मध्ये. आजच्या पॉडकास्ट मध्ये आजचे जे आपले गेस्ट आहेत श्रीयुत विकास सावंत, जे गेली 30 वर्ष बाल हक्क चळवळीच्या क्षेत्रात काम करतायत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे बाल हक्काच्या संदर्भात. ते बाल न्याय मंडळावर पण सदस्य होते, बाल कल्याण समितीचे पण सदस्य होते, बाल हक्क आयोगाच्या निवड समितीचे पण ते सदस्य होते. त्यामुळे त्यांच्याकडनं हा बाल न्याय मंडळाचा कायदा अधिक विस्तारानं समजून घेऊया. या चर्चेचा पहिला भागही आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामध्ये विधी संघर्ष बालक आणि बाल न्याय मंडळाची कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा कायदा पूर्णपणे समजून घ्यायचा आहे तर तो भाग नक्की पहा, जो तुमचा मिस झालेला असू शकतो. सर, एकीकडे बालकांचं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येण्याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे आणि तुम्ही म्हणता तसंच एक ज्या पद्धतीनं आपलं बाल न्याय मंडळ त्यांचं पुनर्वसनाच्या अनेक गोष्टी करतंय, तर पुनर्वसन करत असताना पुन्हा मूल या अपराध या क्षेत्रात येतं का? तर त्याचा सक्सेस रेट कसा आहे? एकतर असं दिसतंय की मुलांचं गुन्ह्याच्या क्षेत्रामध्ये किंवा गुन्हा करण्याचं प्रमाण वाढतंय, हे दिसतंय. म्हणजे NCBRचा डेटा जर बघितला तर तो डेटाच्या अनुषंगाने आपल्याला दिसतं की मागच्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये वाढलेलं प्रमाण दिसतं. आता यात सुद्धा अनरिपोर्टिंग वेगळं आहे. त्यामुळे रिपोर्टिंग मध्येच जे केसेस झालेले आहेत, ज्यांचा केस नोंदवले गेले त्याच्यातच प्रमाण वाढलेलं दिसतंय. त्यामुळे अनरिपोर्टिंग जर धरला तर तो फार मोठ्या प्रमाणात आणखी मोठा असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या. आता या सगळ्याच्या कारण काय आहेत असं आपण जर बघायला गेलं तर एक तर सगळ्यात महत्वाचं दिसतंय की कुटुंब व्यवस्था जेव्हा उद्ध्वस्त होते किंवा कुटुंब व्यवस्थामध्ये जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो तेव्हा त्याचा परिणाम अल्टिमेटली मुलांवरती होऊन जातो. हा एक झाला. नंबर 2, अशा टोळ्या किंवा अशी लोक आहेत की जे अशा वल्नरेबल असणाऱ्या, दुर्बल असणाऱ्या मुलांना आपल्याकडे ओढतात आणि त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून छोट्या गोष्टी करायला लागले, त्यांना अडकवलं का त्यांना समाजामध्ये इतर ठिकाणी स्थान नाही राहिलं तर मग माझ्याकडे ये, मी तुला हे करतो, असं करून मग ते मोठ्या गुन्ह्यांकडे वळायचा प्रयत्न करतो. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग, आजकाल बरेच अदृश्य टोळ्या व्यवस्था अशा आहेत की ज्या मुलांवरती नजर ठेवून आहेत. त्या अदृश्य म्हणजे काय म्हणतोय मी तर ऑनलाईन वाले आहेत. बरोबर. ह्या ऑनलाईन सायबर क्राईम वाले लोक आहेत. आता याच्यामध्ये होतं काय माहिती आहे ना, याच्यात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे पालक म्हणून
आणि समाज म्हणून आपण सुद्धा जबाबदार आहोत. का असं? तर आपण आपल्या मुलांच्या बऱ्याच गोष्टी शेअर करत असतो. जे डिजिटल फूट कायम तिथे राहतात आणि त्याचा उपयोग ह्या हंटिंग करणारी जी लोक असतात, जे मासेमारी करायला बसलेली असतात, फिशिंग करायला बसलेली असतात, त्यांना उपयोगाला होतो आणि ते बरोबर त्याला हेरतात. एक भाग झाला. तिसरं काय होतं की काही सामाजिक संस्था आहेत, काही लोक आहेत, अशा दुर्बल घटकातील लोकांना मदत करतात. मग ते दुर्बल महिलांना असतील किंवा आणखीन कोणाला असेल, पुरुषांना असतील किंवा मुलांना असेल, मदत करतात आणि त्याचे फोटो सर्रास शेअर करतात, त्याची माहिती सर्रास शेअर करतात, ज्याचा उपयोग या लोकांना होतो आणि हे लोक ह्याचा टार्गेट करतात. मग ते मुलांकडून गुन्हा करून घेण्यासाठी पण टार्गेट करतात आणि मुलांचं शोषण करण्यासाठी पण टार्गेट करतात. दोन्ही गोष्टींसाठी टार्गेट करतात. ही जी सामाजिक भावना आहे ना, जाणीवता आहे ना, ही आपल्याला जपायला पाहिजे. म्हणजे माझ्या केलेल्या कामाची प्रसिद्धी करत असताना, मी ती प्रसिद्धी करताना आपल्या मुलांना किंवा इतर मुलांना आपण त्याच्या धोक्याच्या ह्याच्यात ढकलतोय का? कारण असं घडलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच संस्था पुढे आल्या, बऱ्याच व्यक्ती पुढे आल्या, बऱ्याच कंपन्या पुढे आल्यात की ज्यांनी लोकांना मदत केली. लोकांची घरं बसवण्याच्या दृष्टिकोनातून, नसलेल्या मुलांच्या दृष्टिकोनातून फार मदत केली. पण त्याचे फोटो आणि त्याची माहिती पण शेअर केली, ज्याच्यामध्ये नंतर काही कालावधीमध्ये ह्याच्यातली बरीच मुलं ही ट्रॅफिकिंग मध्ये सुद्धा दिसली. जो फार मोठा आपण घडवतो हे सगळं गोष्ट, आपण तयार करतो ही सगळी गोष्ट. तर हा मुद्दा एक लक्षात घ्यायला पाहिजे. आता जिथे कुटुंब व्यवस्थाचा प्रॉब्लेम झालेला आहे, आईचा किंवा वडिलांचा, आणखी कोणाचा प्रश्न झालेला आहे, डिवोर्स झालेला आहे, भांडणं आहेत, व्यसन आहेत, अशा मुलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. कारण ही मुलं सहज ओढता येण्यासारखी आहेत, ज्यांना सहज ओढून घेऊन काम करायला लावता येण्यासारखं आहे. त्यामुळे अशा मुलांच्या तो एक भाग झाला. तिसरा भाग महत्वाचा आता जर बघायला गेलं तर घोर अपराध जे आहेत, म्हणजे फार अतिशय गंभीर म्हणतो आपण त्याला, हिनियस ऑफेन्स आहेत, असे प्रकार सुद्धा वाढत चाललेत. बघा, आपण पाहतो की काही मुलांनी, म्हणजे मागे मला आठवतं एक नागपूरची एक केस होती जिथे मुलांनी त्याच्या मित्रावरती 34-35 वार केले होते. सरासरा 1, 2 किंवा 3 वार मध्ये एखादा मुलगा जर डेथ झाली असेल, मेला असेल, तर त्याच्यावरती सुद्धा आपण पटापट एवढे वार करत असतो. म्हणजे त्याची मानसिकता ही कुठल्या थराला गेलेली असते. आणि असे आता प्रकार फारच दिसायला लागले. म्हणजे मी जे मगासपासून म्हणतो की समाजातला टॉलरन्स लेवल कमी झालाय, ह्याचं कारण आणखीन सुद्धा आहे आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. आपण नागरिकत्वाच्या सेन्सला, ज्याला सिव्हिल सेन्स म्हणतो, त्याला किती महत्व देतो, त्याच्याबद्दल किती आपण मुलांशी बोलतो. ते तर झालंच, शिवाय त्यांचा कॉन्फ्लिक्ट, त्या मूल्य शिक्षण आपण देतोच आहे, पण त्या मूल्यांचा घरातला कॉन्फ्लिक्ट आपण बघत नाही आहोत. कारण मुलांना शिकवतो आपण एका बाजूला, असं करू नको, तसं करू नको, आणि त्याच वेळेला पालकांनी किंवा इतर समाजातल्या लोकांनी तसं करावं, याचा परिणाम फार मोठा भूमिका होऊन जाते. आणि मग अशा मुलांच्या, किंवा आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या घडीला OTT प्लॅटफॉर्म्स फार मोठ्या प्रमाणात आलेत, ज्याच्यामध्ये किती हिंसात्मक प्रकार आहे. म्हणजे कठीण आहे की आपण मोठे म्हणून ते बघताना सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. आपण संवेदनशीलताच मारून टाकतो. म्हणजे ते कोयते घेऊन सरळ मुंडी उडवून टाकणं, आणखीन काय हातपाय तोडणं, हे सगळं करणं. बरं, हे सहज ऍक्सेस आहे ना, त्याला कंट्रोल नाहीये ना. चित्रपटगृहामध्ये मुलांनी जावं ऍडल्ट फिल्म बघायला, ह्याच्यावर कंट्रोल आहे. पण मग तुमच्या OTT प्लॅटफॉर्मवर कोणाचा कंट्रोल आहे? आणि त्याच्यामध्ये दिसणारी जी भीषणता आहे, ही भीषणता तुमच्यातला माणूस म्हणून, माणुसकी म्हणून मारून टाकते, पण कुतूहलता पण वाढवते. म्हणजे अशा वेळेला काही ठिकाणी काही मुलं कुतूहलतेने करायला जातात आणि त्यांच्यातून हा परिणाम सुद्धा व्हायला लागतो. हा जो सगळा भाग आहे ना, या सगळ्या भागांच्या अनुषंगाने मुलांचं या सगळ्या क्षेत्रात, म्हणजे गुन्ह्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसते. छोट्या मोठ्या गोष्टीतून सुरुवात होते आणि मग त्याचं मोठ्या प्रमाणात होतं. या सगळ्याला म्हणून माझं म्हणणं आहे की पालक म्हणून आपण जबाबदार आहोत, समाज म्हणून आपण जबाबदार आहोत, आणि व्यवस्था म्हणून सुद्धा आपण जबाबदार आहोत. ठीक आहे, आज मुलाच्याकडून काही गोष्टी घडलेल्या असतील, पण त्या पुन्हा घडू नयेत म्हणून त्याला हे करणं, काहीतरी करणं गरजेचं आहे. पुनर्वसनाचा मुद्दा येतो तेव्हा काय रेशो बघायला मिळतो? नाही, असं दिसतं की पुनर्वसन, कारण त्याला आणखीन एक, म्हणजे मला एक चांगलं उदाहरण आढळतं की एक मुलगा होता चांगला, बिचारा ह्या सगळ्या अनाठाई, म्हणजे
म्हणजे अचानक या सगळ्या प्रक्रियेमध्ये आला. त्याच्यानंतर मग त्याच्याबरोबर काम झालं, सगळं झालं. मग त्याला रिस्टोर करण्यात आलं. पण त्याच्यानंतर आणि तो इंजिनिअरिंगला होता मुलगा आणि जेव्हा पोलिसांचं मास रेड असते किंवा मास उचलाउचली असते, अशा वेळेला त्या मुलाला बिचारायला उचलून आणण्यात आलं कारण त्याचा बॅक रेकॉर्ड आहे. म्हणून त्याला उचलून घेण्यात आलं. त्याची स्वतःची इंजिनिअरिंगची परीक्षा होती. तो त्याला समजावून सांगत होता. तरी तो म्हणजे आता तो मोठा पोलीस झालेला ऐकायला असला तयार हा म्हणजे ऐकायला तयार नाही आणि मग आता त्याच्या मनामध्ये काय निर्माण होणार आहे हा भाग तर सगळा झाला. आता इथे परत कायदा म्हणतो तुम्हाला की त्या मुलाचा बॅक हिस्ट्री जी आहे ती तुम्हाला डिलीट करायची आहे. म्हणजे डिलीट करायची म्हणजे तुम्ही फिजिकली डिलीट करता हो, पण तुम्ही तुमच्या मनातून सुद्धा डिलीट करा ना त्या सगळ्या गोष्टी. एक हा आणि त्याला दुसरं तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ इनोसन म्हणजे काय आहे, परत प्रिन्सिपल एक आहे फ्रेश स्टार्ट नावाचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे नव्याने सुरुवात करा. म्हणजे एखाद्या मुलाने जर एखादा गुन्हा करायचा प्रयत्न केलेला असेल म्हणून आज जो तुमच्याकडे आलेला असेल आणि ते काम झाल्याच्या नंतर तो पुन्हा आलाय, पुन्हा वेगळ्या काहीतरी कृत्यामध्ये आलाय, तर आता ह्या वेळेला तुम्हाला मागचा रेफरन्स घेऊन काम नाही करता येत. तुम्हाला नव्याने सुरुवात करायची. प्रिन्सिपल आहे फ्रेश स्टार्ट, नव्याने सुरुवात करायची. तो रेफरन्स केव्हा घ्यायचा? पुनर्वसनाच्या वेळेला घ्यायचा. कारण तो मूल परत परत का येत आहे, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे मूल परत परत येत असेल तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपली व्यवस्था म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो. आणि एक आहे म्हणजे इतक्या वर्षाचा 30 वर्षाचा माझा जो अनुभव आहे या क्षेत्रातला, मला दिसतंय असं की या मुलांच्या सोबत काम करणाऱ्या बाहेरच्या संस्था फार कमी आहेत, फार कमी आहेत. त्यामुळे त्यांना गुंतवून ठेवणारा, त्यांना हे करणारा जर मिळालं, असं झालं की मुलं बदलायच्या मार्गावर कायमच असतात, बदलायला तयारच असतात. फक्त त्यांना जवळ घेणार किंवा सांगणार कोणतरी असलं पाहिजे ना, त्यांचं ऐकून घेणार कोणतरी असलं पाहिजे, त्यांना समजावणार कोणतरी असलं पाहिजे, त्यांना वाटा देणार कोणतरी असलं पाहिजे. त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. आज मी सांगेन की आपल्या पुऱ्या सिस्टीम मध्ये मुलांचा सहभाग हा नगण्य आहे. म्हणजे एकंदर प्रक्रियेमध्ये मुलांचा सहभाग असला पाहिजे ना. म्हणजे माझा जो आजचा जो सहभाग आहे ना, हा हे असं असं केलं तर चालेल का रे तुला, हा सहभाग होत नाही. मग हे असं करायचं का, असं करायचं का, हे पर्याय आहेत. या पर्यायापैकी तुला कुठला पर्याय वाटतो, तुला काय वाटतं, असं झालं तर तू काय करशील, तसं झालं तर तू काय करशील, ही तयारी करून घेतली पाहिजे. आजच्या घडीला काउन्सिलिंगचा पण मुद्दा बघितला गेला तर काउन्सिलिंग म्हणजे मला ज्या वाटेने मुलाला न्यायचंय त्याच्यासाठी तयारी करणं हे काउन्सिलिंग चाललंय. असं काउन्सिलिंग होत नाही. काउन्सिलिंग म्हणजे त्या मुलाच्या एकंदर संदर्भातील अभ्यास करून त्या मुलाच्यासाठी योग्य काय आहे, त्याला काय योग्य आहे ते पटवून देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तो जे म्हणतोय त्याला शिकवायला पाहिजे ना की मी म्हणतोय ते कसं वेगळं आहे आणि हे कसं वेगळं आहे, त्याला त्याचा सहभाग, हा सहभागिता वाढवणं गरजेचं आहे ह्या प्रक्रियेतील. आता आणखीन एक उदाहरण देतो मी. जेव्हा मुलाला ताब्यात घेतलं जातं आणि मग बालकल्याण समिती ठरवतं, आपलं बाल न्याय मंडळ ठरवतं की आपल्याला या मुलांना आता आपल्याला बाहेर नाही सोडता येणार, त्याला जामीन नाही देता येणार, मग त्याला संस्थात्मक व्यवस्था करावी लागते. अशा वेळेला त्या मुलाला पहिल्यापासून शेवटपर्यंत काय होणार आहे ही प्रक्रिया आपल्याला समजावून सांगायची आहे. ही आपण किती प्रमाणात समजावून सांगतो हे प्रामाणिकपणे तपासलं पाहिजे. अगदी बरोबर. मी एवढं हळू आणि एवढं का बोलतोय तर त्याचं कारण असं आहे की प्रामाणिकपणे आपण आपल्या मनाला कागदोपत्री ते केलं गेलेलं आहे, पण प्रामाणिकपणे विचारूया आपण की आपण खरंच त्याला ही सगळी व्यवस्था समजावून सांगितली आहे का, खरंच त्याला त्याचा सहभाग आपण दिला आहे का, हे महत्वाचं. म्हणून अपराधाकडे वळण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि मग त्याच्यातून आपल्याला दिसतं की अरे हा मूल्य आता मोठ्या प्रमाणात किंवा रिपीटेडली पण दिसतं. बाल न्याय मंडळाचं फेल्युअर नाही का? बाल न्याय मंडळाचं सुद्धा आहे, निरीक्षण गृहाचं सुद्धा आहे आणि त्या सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचा फेल्युअर आहे. म्हणजे इव्हन त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याचा असणारा जो झालेली जी घटना आहे, ही घटना जर पोलिसांनी सुद्धा लक्षात ठेवून पुन्हा पुन्हा त्याच्याबरोबर त्याच पद्धतीने काम करायला केलं तर ते मोठं फेल्युअर होणार आहे. बरोबर. म्हणून ते सुद्धा असता कामा नये. म्हणून मला ते म्हणायचंय की ह्या यंत्रणेने सजगतेने काम करायला पाहिजे. ही सजगता जी आहे ही सजगता मुलांच्या हिताची असली पाहिजे. आजच्या घडीला मी कायम असं म्हणत असतो की आजच्या घडीला आपण मोठ्यांच्या सोयीची उत्तरं शोधतो, मुलांच्या सोयीची उत्तरं शोधत नाहीत. हे माझा आक्षेप आहे. अगदी बरोबर. सर्वसामान्यांना असा एक प्रश्न पडतो की एखादा बालक कुठला असा छोटासा मोठासा अपराध करताना दिसलं आणि अशा वेळेस सामान्य नागरिक म्हणून
त्या माणसाची भूमिका काय असायला हवी. कायदा हातात घेण्याची गरज खरं तर नसते, पण अशा वेळेस त्या सामान्य नागरिकाने एक जागरूक नागरिक म्हणून काय भूमिका घ्यायला हवी. बरोबर, अगदी छान प्रश्न आहे. कारण याचा रेफरन्स मी लावेन निर्भयाशी लावेन. हम्म. कारण निर्भयाच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक मूल होतच, ज्याच्याबद्दल काम सुरू झालं आणि नंतर मग मोठा पब्लिक क्राय हो, सुरू हो. झाला. तो बसमध्ये क्लिनरचं काम करायचा. आपण लक्षात घेऊया, कारण शासनाच्या जबाबदाऱ्या म्हणून बोट दाखवणं सोपं आहे, पण माझ्या जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तो क्लिनरचं काम करायचा. त्या बसमधून शेकडो प्रवासी गेलेत, पण त्यांना कधीच वाटलं नाही की हे मूल शाळेत असायला पाहिजे, हे इथे काय करतंय. अगदी बरं. त्यांनी कधीच त्याच्याबद्दल कधी कुठे तक्रार केली नाही. आपल्याकडे 1098 सारखा अतिशय चांगला नंबर आहे, जो फोन करून आपण माहिती दिली तर आपण पुढे जबाबदार नागरिक म्हणून आपण पण माहिती द्यायला पाहिजे की अरे हे मूल इथे कसं काय, शाळेच्या प्रक्रिया सोडून इथे कसं काय. हे जेव्हा टाळलं त्याच्यानंतर त्या प्रकरणात तो मुलगा अडकलेलाच होता. म्हणजे मुलाने ते कृत्य केलेलं आहे हे सगळं. मग ह्याला ठीक आहे, तो मूल आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्ती जबाबदार जरी असला तरी आम्ही जबाबदार नाही आहोत. आमची जबाबदारी आम्ही टाळायची का. आहोतच. शक्ती मिल कंपाऊंड मध्ये पण सेम घडलं, कारण त्या वाटेने जाणारे कित्येक लोक होती. मग त्यांना कधीही असं वाटलं नाही. गुन्हा घडत असतानाच क्रिया करण्याची गरज आहे का. गुन्हा घडायच्या अगोदर सुद्धा क्रिया करणं गरजेचं आहे. कारण हा कायदा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, जे ऍक्ट, बालकिशोर न्याय हा कायदा इतका सुंदर कायदा आहे जो गुन्हा घडायच्या अगोदर सुद्धा इंटरव्हेन्शन करण्याची ताकद देतं. आपल्या अडल्टरी सिस्टीम्स मध्ये गुन्हा घडल्याच्या नंतरच तुम्हाला इंटरव्हेन्शन करता येतं, आधी करता येत नाही. बरोबर. पण याच्यामध्ये मात्र गुन्हा घडायच्या बालकांच्या अगोदर बाबतीत मात्र हे अगोदर करता येतं. अगोदर म्हणजे करता तुम्हाला येऊ शकतं. संशय आहे, तुम्हाला वाटतंय, तुम्हाला दिसतंय किंवा तुम्हाला गुन्हा घडताना दिसत नाहीये, पण ते मूल नको त्या ठिकाणी दिसतंय. मग अशा वेळेला तुम्ही 1098 किंवा 112 नंबरला संपर्क साधून ती माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या हातून नंतर गुन्हा घडणार नाही. एक किंवा गुन्हा घडताना जर दिसत असेल तरी सुद्धा तुम्हाला 1098 किंवा 112 संपर्क करून तुम्ही सांगू शकता, त्यांना माहिती देऊ शकता. काय होतं आत्ताच्या घडीला, काय होतं की बऱ्याच वेळेला पब्लिकचं काय होतं, जे हे असतात म्हणजे लोक असतात, या लोकांचा प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला या मुलांच्या कडे काही ना काहीतरी वस्तू असतात, म्हणजे जे धारदार चाकू असेल, आणखीन काहीतरी असेल किंवा काहीतरी असेल, मग अशा वेळेला पुढे जाणं टाळतात किंवा अशा वेळेला आपल्या स्वतःचा सुद्धा धोका बचाव असतो. करणं. पण वाईट काय आहे, त्याचं शूटिंग मात्र केलं जातं, त्याची डेअरिंग मात्र केली जाते. पण त्याच वेळेला आपण सगळे पब्लिक आहोत म्हणून एकत्र येऊन एकत्र पद्धतीने त्याला अटॅक करणं, काही ठिकाणी घडल्या तशा गोष्टी. नाही असं नाही, बऱ्याच ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी मी अशी क्लिप बघितलेली होती जिथे मुलीला त्याने चाकू लावलेलं होतं, पण मागच्या बाजूने जाऊन माणसाने पकडून त्याला पटकन हे करून असं केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. नाही असं विभाग नाही, म्हणजे अगदी काही निगेटिव्हता नाहीये, पॉझिटिव्हता आहे, पण पॉझिटिव्हची संख्या वाढली पाहिजे, सकारात्मकतेची संख्या वाढली पाहिजे. अशा मुलांच्यासाठी मदत करायला आपल्याला 1098चा मुद्दा आहे, 112चा मुद्दा आहे, 100 नंबर आहे, अगदीच नाही तर 100 नंबर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो नंबर आहे, त्याला आपण मदत करू शकता, त्याला बोलवू शकतो. मग अशा मुलांना या सगळ्यापासून वाचवण्यासाठी शासन म्हणून, आपलं नागरिक म्हणून जशी शासनाची जबाबदारी आहे तसं नागरिक म्हणून माझी जबाबदारी सुद्धा आहे. ही माझी जबाबदारी मला पार पाडता आली पाहिजे, तर आपण ह्या मुलांना वाचवू शकतो. आणि आपण सजग असलं पाहिजे, तर या मुलांना आपल्याला या सगळ्यापासून थोडं दूर करता येणं शक्य आहे. सर, जनरली बाल कल्याण समितीच्या रचना आणि बालगृहामध्ये मूल कसं जातं, मग तिथून त्याचं पुनर्वसन कसं होतं, हे सगळं आपल्याला बऱ्यापैकी सामान्य लोकांना माहिती आहे. पण बाल न्याय मंडळामध्ये जी रचना आहे, निरीक्षण गृहामध्ये जेव्हा मूल येतं आणि त्याचं पुनर्वसन आणि त्याची एकूण जी काही एक रचना आहे, तर ती नेमकी कशी आहे, काय पद्धतीनं. अच्छा, आता आपण जर 2 तुकडे करूया याला. एक बाल न्याय मंडळाची रचना आणि तो भाग, आणि दुसरा बाल निरीक्षण गृह जे आहे त्याची रचना आणि दुसरा भाग करूया. बाल न्याय मंडळाच्या बाबतीमध्ये असं होतं की 3 सदस्य असतात त्याच्यामध्ये, आणि त्या 3 सदस्यामध्ये एक प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट असतो जो ज्युडिशियरी सिस्टीमचा असतो, ज्याला या मुलांच्या संदर्भातला अनुभव आहे, केसेस हँडलण्याचा अनुभव, असा तो ज्युडिशियरी सिस्टीमचा एक व्यक्ती असतो जो चेअरपर्सन म्हणून तिथे काम
करत असतो आणि त्याच्या सोबतीला दोन समाजसेवक असतात. कसं असतं की ते जे समाजसेवक जे सोबत असतात, दोन जे सदस्य असतात ते मुलांच्या क्षेत्रात काम करणारे असलेले पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात डॉक्टर असतील किंवा ते मानसिक शास्त्रज्ञाच्या संदर्भात असतील, कायद्याच्या संदर्भातील असतील, अशा विविध क्षेत्रात काम करणारी 7 वर्षाचा अनुभव असणारी व्यक्ती असावी लागते. हे 3 व्यक्ती असतात. आता याच्यामध्ये ह्या ज्या प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट आहे त्याची निवड जी आहे ती ज्युडिशरी सिस्टीम मध्ये होते. पण सोबतचे 2 व्यक्ती जे आहेत त्यांची निवड मात्र राज्य शासनाला करावी लागते. महिला बाल विकास विभागामार्फत निवड समितीची एक रचना केली जाते. निवड समितीमध्ये 7 लोक असतात, ज्याच्यामध्ये त्याचा चेअरपर्सन हा हायकोर्टाचे रिटायर जज असतात की जे त्याचे चेअरपर्सन असतात. आयुक्तालय त्याचे आयुक्त जे असतात ते सदस्य सचिव असतात त्याचे, आणि बाकीचे मेंबर असतात जे मुलांच्या क्षेत्रात काम करणारे असतात. अशी 7 लोकांची जी टीम असते ही इंटरव्ह्यू घेऊन आधी अर्ज मागवले जातात. अर्ज मागवल्याच्या नंतर त्याची छाननी होते आणि मग त्याच्या छाननीतून जे लोक असतात त्यांची परीक्षा, लेखी परीक्षा घेतली जाते. त्याची गुणवत्ता आणि मौखिक परीक्षेची गुणवत्ता अशी दोन्ही गुणवत्ता बघून त्यांचं रँकिंग केलं जातं. जे हाय रँकिंग असतं त्याचे ते 2 निवडले जातात. असं त्याची निवड केली जाते. ही निवड फार महत्वाची आहे. या निवडीमध्ये आपल्यासारख्या समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी यायला हवं. ज्यांना खरं वाटतं की ह्या समाजामध्ये काम करावं अशा लोकांनी याच्यात यायला हवं, हे मी आवाहन करतो. कारण मग त्यामुळे काय होईल की या सिस्टीममध्ये एक वेगळे विचार घेण्याची, वेगळा प्रयत्न करण्याची गरज होईल. हे एक भाग झाला. त्यानंतर हे तिन्ही लोक एकत्रित काम करतील. आता इथे महत्वाचा प्रश्न आहे. प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट बरोबर जे 2 समाजसेवक आहेत, जसे 3 लोक झाली, या सगळ्यांना बेंच ऑफ मॅजिस्ट्रेटचा दर्जा आहे. म्हणजे काय तर या तिघांना समान दर्जा आहे. म्हणजे जो तो प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट जरी ज्युडिशरी मधून आलेला असला तरी त्याला यांच्या इक्विलेंट समान दर्जा आहे. पण आजच्या घडीला चित्र थोडंसं वेगळं दिसतं, फार चित्र वेगळं दिसतं. महत्वाचा मुद्दा हा जाणून घेणं गरजेचं आहे. जे सोबतचे जे समाज काम करणारे जे लोक आहेत, जो 2 सदस्य आहेत, यांना समान दर्जा आहे. म्हणजे निर्णय प्रक्रियेत सुद्धा समान दर्जा आहे आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सुद्धा समान दर्जा आहे. बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट म्हटल्याच्या नंतर एकट्या व्यक्तीला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कायद्यामध्ये नमूद असं केलेलं आहे की अंतिम जो निर्णय आहे त्याच्यावरती तिघांपैकी दोघांच्या सह्या असायला पाहिजेत. त्याच्यातली एक प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेटची असली पाहिजे. ते असं का म्हटलं गेलंय हे पण समजून घेऊया. कारण त्या गुन्ह्याच्या प्रवृत्तीच्या भागातला असलेला भाग जो आहे, आपल्या BNS जो आहे, भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने असणारा तो सगळा भाग आहे. म्हणून प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे, जो निर्णय प्रक्रियेमध्ये सही करेल. पण निर्णय हा मेजॉरिटीनेच घ्यावा लागतो. एकट्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे आपण आधी चांगलं समजून घेऊया, व्यवस्थित समजून घेऊया. त्यामुळे कुठल्याही प्रकरणामध्ये जेव्हा निर्णय एखाद्या मुलाच्या बाबतीमध्ये घेतला जातो ती जबाबदारी तिघांची असते, आहे ना की एकट्याची जबाबदारी असू शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे ना. आणि तो जो जनप्रक्षोभ असतो काही ठिकाणी, काही केसेसमध्ये असतो, मग इथे आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की तिघांची जबाबदारी आहे, तिघांना जबाबदार धरलं पाहिजे या प्रक्रियेमध्ये आणि तिघांनी मिळून ते काम करावं असं कायद्याला अभिप्रेत आहे. ही झाली त्याची रचना. दुसरी जे आपण निरीक्षण गृह आहे, निरीक्षण गृहामध्ये जी रचना आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटी मुलं आणि मोठी मुलं, म्हणजे 11 वर्षाच्या आतली मुलं जी आहेत आणि 12-13च्या नंतरची मुलं जी आहेत, अशी 2 वेगवेगळे भाग त्या सगळ्याच्या मध्ये केले जातात. आता या सगळ्याच्या मध्ये निरीक्षण गृहामध्ये एक वेगळी व्यवस्था असते, ज्याच्यामध्ये अधीक्षक असतो, त्याच्यानंतर सोशल वर्कर असतो, टीचर असतो, त्याच्यानंतर समाजसेवक असतो. अशी वेगवेगळी पदं निरीक्षण गृहामध्ये असतात. त्याची जी कपॅसिटी आहे त्याच्या अनुषंगाने ती असते. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये निरीक्षण गृहामध्ये फार कमी लोक आहेत, मुलं आहेत. पण मेट्रोपॉलिटन सिटीज जिथे आहेत, म्हणजे जिथे मुंबई आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि इतर ठिकाणी आहेत, अहिल्यानगरला कदाचित आहे, हो, अशा ठिकाणी मुलांची संख्या जरा जास्त आहे. त्याला कारण महानगरपालिकेचे प्रश्न हे वेगळे आहेत. ते शहरीकरणाच्यातून निर्माण झालेले प्रश्न आहेत. आता ह्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने काम करत जाऊन आपल्याला बघितलं गेलं पाहिजे आणि मग त्या मुलांच्या पुनर्वसनाचा सगळा मुद्दा हा ह्या निरीक्षण गृहांच्या अधिरेखित येणारा मुद्दा आहे. अशी त्याची सगळी पूर्ण रचना आहे. सर, एक गंभीर आरोप समाजाकडनं केला जातो किंवा जनरली असं दिसतं की वयाचा दाखला
हा नसल्यामुळे बऱ्याचदा 18 नंतरची जी काही बालकं. युवक आहेत किंवा प्रौढ असं म्हणू आपण, तर ते लोक विधी संघर्षित बालक म्हणून हे इन होतात येऊन निरीक्षण बरोबर गृहामध्ये. बरोबर. तर याकडे तुम्ही कसं बघता? आता याच्यामध्ये सुद्धा ना दोन भाग मी दिसतात मला स्पष्ट. काही ठिकाणी काय होतं, की जी मुलं आहेत, जे खरंच बालक आहे, त्याला काही वेळेला प्रौढ दाखवून प्रौढांकडे नेलं जातं. हम्म, हा हम्म. सुद्धा तितका विरोधाभास आहे. उलटा उलटा पण विरोधाभास होऊ आहे. शकतो. आणि काही ठिकाणी प्रौढ आहेत, हा. 18च्या वर आहेत, पण त्यांना मूल भासवून या सिस्टीम मध्ये. आता या सगळ्याचा प्रकार काय आहे, तर तुम्हाला आठवत असेल फार प्रसिद्ध कसाबची केस आठवत असेल, की अगदी बरोबर. ज्या केसमध्ये त्यांनी तो फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला होता, की हे बालक आहे आणि म्हणून त्याला या सिस्टीम मध्ये आणलं पाहिजे, असा तो प्रयत्न केलेला आहे. आता याच्यात काय होतं काय, तर मुळात महत्वाचा मुद्दा आहे, की जन्माच्या दाखल्याचा म्हणजे त्या वयाचा पुरावा, हा पुरावा काय मानायला पाहिजे, कोणता मानायला पाहिजे, आणि जर पुरावा नसेल तर काय करायला पाहिजे, हे महत्वाचे मुद्दे आहेत. व्यवस्थेचा फायदा आणि व्यवस्थेचा गैरफायदा घेणं, या सगळ्याच्याकडे जी भूमिका बघितली जाते. म्हणजे एखादं मूल असलं तरी त्याला प्रौढ दाखवून प्रौढांच्या प्रक्रियेमध्ये नेणं, आणि एखादं प्रौढ असलं तरी त्याला मूल दाखवून इकडे नेणं, ह्या दोन्हीही प्रक्रियेमध्ये जन्माचं म्हणजे ते वय ठरवणं हा क्रुशियल पॉइंट आहे. तरच त्या गोष्टी घडतात. आता त्याच्यामध्ये कायदा फार सुंदरपणे, सेक्शन 94 फार सुंदर आहे, आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नंतर त्याच्यात फार चांगल्या पद्धतीचे बदल आलेले आहेत, आणि 94 मध्ये अतिशय स्पष्टपणे दिलेले आहे. सेक्शन 94 काय म्हणतं, की जिथे वादातीत मुद्दा आहे, वयाच्या संदर्भातला वादातीत मुद्दा आहे, तिथे काय केलं पाहिजे, तर पहिलं नंबर, आणि त्यांनी क्रमवारी दिली आहे, फार क्रमवारी दिली. पहिला क्रम, त्यांनी पहिल्या क्रमामध्ये असं म्हटलेलं आहे, की जन्माचा दाखला ज्याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट किंवा इक्विलंट जे आहे तुमच्याकडे, ते तुम्ही बघितलं पाहिजे. हा पहिला सांगितलेला आहे. दुसरा त्यांनी सांगितलेला आहे, की जन्माचा दाखला जो ग्रामपंचायतीची नोंद आहे किंवा हॉस्पिटलच्या महानगरपालिकेच्या जन्मतारखेची नोंद आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. आणि तिसरं त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगताना असं सांगितलंय, जर पहिलं उपलब्ध नसेल तर दुसरं, जर दुसरं उपलब्ध नसेल तर तिसरं काय सांगितलंय, ऑसिफिकेशन टेस्टिंग सांगितलेलं आहे. ऑसिफिकेशन टेस्टिंग म्हणजे काय, तर त्याचा बोन एक्सरे केला जातो, आणि त्या बोन एक्सरेच्या आधाराने मेडिकल हे केलं जातं, की ह्याचं वय काय असेल. ती साधारणतः असते, ते नक्की वय करता येत नाही, आणि त्या वयामध्ये गॅप असतो, म्हणजे 16 ते 18 असा गॅप, 2 वर्षाचा गॅप असतो. म्हणजे तुम्हाला 17, ह्या मुलाचं वय 17 आहे असं ऑसिफिकेशन टेस्ट मध्ये येत नाही, आणि असं जर आलेलं असेल तर ती चुकीची ऑसिफिकेशन टेस्ट झाली पाहिजे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा 16 ते 18 असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा कोर्टाने ऑलरेडी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तर द लोअर साईज ऑफ द एज जी आहे, जे कमी वय आहे, ते मुलाचं बेस्ट इंटरेस्ट साठी पकडलं गेलं पाहिजे, वरचं नाही पकडलं गेलं पाहिजे, खालचं पकडलं गेलं पाहिजे. 16 ते 18 मध्ये त्या मुलाचं वय 16 पकडलं गेलं पाहिजे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये निर्णय घेत असताना, त्या JJBने किंवा बालकल्याण समितीने निर्णय घेत असताना, पहिला मुद्दा वयाच्या संदर्भात 94 सेक्शन 94(1) ती कागदपत्र उपलब्ध आहेत का, नाही, हे आधी पहिलं चेक करायला पाहिजे, आणि लिहायला पाहिजे की हे पहिलं उपलब्ध नाही. मग दुसरं बघायला पाहिजे, दुसरं उपलब्ध आहे का, नाही, हे उपलब्ध नाही, दुसरं पण उपलब्ध नाही, आणि म्हणून आम्ही ऑसिफिकेशन टेस्टिंगला गेलोय. हे असं केलं तरच ते वय निश्चिती योग्य पद्धतीने होऊ शकते. आजच्या घडीला आपल्याकडे एकंदर जर बघितलं तर जन्मदाखला घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा आताचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या वाढलेल्याच्या ते जे दाखला देण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे, या वाढलेल्या प्रमाणाच्या अनुषंगाने जर या मुद्द्याला बघितलं, सेक्शन 94 बघितलं, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणं शक्य आहे. तो जर शाळेमध्ये गेलेला असेल तर शाळेमध्ये त्याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा आहे, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती त्याचा वयाचा भाग आहे. अशा गोष्टी आता याच्यात सुद्धा JJBने किंवा म्हणजे बाल न्याय मंडळाने, बालकल्याण समितीने काय बघायला पाहिजे, तर दिलेले दाखले किंवा दिलेले कागदपत्र हे जर योग्य नाही, संशयास्पद आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना ज्युडिशियली पॉवर आहेत की त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं.
बरोबर. मूळ सोर्स मधून त्याचं व्हेरीफाय करावं की हे खरं आहे का. मग अशा प्रकारचे जे काम करणारी लोक आहेत की जे कमी वय दाखवून त्यांना फायदा घ्यायचा किंवा जास्त वय दाखवून मुलाला मुद्दाम त्रास देण्यासाठी ढकलायचं, अशांवरती ती बंधने येतील आणि त्यांना सुद्धा कायद्याच्या कचाट्यात पकडता येणं शक्य आहे की जाणून बुजून मुलांचं नुकसान करण्याच्या अनुषंगाने. त्यामुळे अशी गोष्टी दिसतात. आता याच्यात आणखीन एक वेगळा भाग सुद्धा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की अडल्टरी जे लोक म्हणजे महिला विशेषतः ज्या तुरुंगात असतात त्यांच्या सोबत सुद्धा त्यांची मुलं सुद्धा असतात. हो हो. अशांना सुद्धा आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, बरोबर. त्यांच्या व्यवस्थेबद्दल बघितलं गेलं पाहिजे. हम्म. पण असं होतं, आता हे प्रमाण थोडंसं कमी आहे की मूल मोठं असलं तर त्याला लहान करणं, लहान असलं तर त्याला मोठं असणं, हे प्रमाण थोडं कमी झालंय. पण अजून जर सजगता वाढवली, ही सजगता कोणी वाढवायची आहे? ही सजगता बालन्याय मंडळाने वाढवायची आहे, ही सजगता बालकल्याण समितीने वाढवायची आहे. त्यांच्याकडे अधिरेखित असणाऱ्या जे ऍक्ट मधल्या पॉवर्स त्यांनी वापरल्या पाहिजेत आणि त्या पॉवर्स मुलांच्या हितासाठी वापरल्या पाहिजेत. त्यालाच धरून असं एक माझं म्हणणं आहे की आजच्या जन्म नोंदणीमध्ये आजही 20% जन्म नोंदणी ही बालकांची होत नाही. बरोबर. म्हणजे ग्रामीण भागात तर होत नाही जन्म नोंदणी. तर अशा वेळेस हे मुलाची जी काही जन्माची जी काही वय धरलं जातं, हे कशाच्या बेसवर धरलं मग जातं? तेच ना, जर तुमचे दोन्ही डॉक्युमेंट अवेलेबल नसतील, जन्माचा दाखला पण अवेलेबल नसेल, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट पण अवेलेबल नसेल, काही नसेल, तर मग ऑसिफिकेशन टेस्टिंग करायचं. त्यामुळे वय निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? फक्त बालकल्याण समिती आणि JJB यांनाच आहे. बालन्याय मंडळ आणि बालकल्याण समिती, इतर कोणालाही नाही, पोलिसालाही नाही. त्यामुळे त्यांना जर वयाच्या संदर्भातले कुठलेही दाखले पुरावे आढळत नसतील तर त्यांनी मुलांची तारीख. आता ह्याच्यात आणखीन एक मुद्दा आहे, म्हणजे बालन्याय मंडळ आणि बालकल्याण समितीने हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. वयाचा दाखला नाही म्हणून अतिशय अनेक कागदपत्र मिळत नाहीत ज्यांचा पुराव्याशी संबंध असतो. पासपोर्टशी संबंध असतो, आय कार्डशी असतो, आधार कार्डशी असतो, याच्याशी सगळ्याशी संबंध असतात. मग बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळाला अधिकार आहे ना की त्यांनी ऑसिफिकेशनच्या टेस्टिंग मधून जे काही वय येतील तिथून एक जन्माची तारीख नक्की करावी आणि त्यांनी त्याचं डॉक्युमेंट करावं की ह्या मुलाची जन्मतारीख ही ह्या दृष्टिकोनातून ही अशी आहे, ही ठरवली जावी आणि याच्या पुढील कागदपत्रामध्ये त्याचा वापर करण्यात यावा. आपण का मुलांना अधिकार द्यायचा नाही? जर आपल्याकडे त्या अधिकाराची ताकद असेल, आपल्याला कायद्याने जर तो अधिकार दिलेला असेल तर देऊ ना आपण. म्हणजे अशा मुलांना ज्यांच्याकडे काहीच कागदपत्र अवेलेबल नाहीये त्यांची करूया जन्मतारीख तयार. जिथे मला आठवतं की आम्ही जेव्हा बालकल्याण समितीमध्ये होतो आणि जेव्हा अबंडन्ड बाळं यायची, त्यागलेली बाळं जेव्हा यायची, त्याच्या वेळेला आम्ही त्याच्या एकंदर ज्याच्यावरून आम्ही त्याची जन्मतारीख नक्की करायचो आणि तो जन्मतारीख द्यायचो की ह्या मुलाची ही जन्मतारीख आहे. इव्हन पूर्वीच्या कालावधीमध्ये, हे बाकीचं सोडाच, पूर्वीच्या कालावधीमध्ये आई वडिलांना जिथे काहीच जन्माच्या बद्दलचं माहित नव्हतं, पुरावं नव्हतं, तेव्हा ते 1 जून तारीख लावून द्यायचे ना, शाळेत घालताना नोंद करायचे. मग आपण का नाही द्यायची मुलांना? हे जर मान्य आहे तर हे का नाही मान्य? आणि हे तर कायदेशीर आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही आज एखादं डॉक्युमेंट तयार केलं आणि त्याला ज्युडिशियरी तुम्ही जर ठप्पा केलेला असेल, तुम्हाला फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटचे पॉवर आहेत ना, मग करा ना त्याच्यावर ठप्पा आणि मुलांना द्या ना जन्मतारीख. बरोबर. सर, जे ऍक्टला जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली, 11वं वर्ष चालू आहे. कायदा अस्तित्वात आल्यानंतर अजूनही तुम्हाला, म्हणजे त्याच्यात सुधारणा पण झाल्या, अजूनही तुम्हाला त्यामध्ये काय त्रुटी जाणवतात आणि त्याच्यावर कसं काम करायला पाहिजे? एक काय सरसकट बघायला गेलं ना तर आपल्याकडे कायदे अतिशय कठोर आणि चांगले कायदे आहेत. तसं बघायला गेलं तर जे ऍक्ट हा अतिशय सुंदर आणि चांगला कायदा आहे. तुम्हाला रिसेंटली माहिती असेल की पोक्सोचा कायदा जो झाला तो अतिशय गंभीर आणि कठीण कायदा झाला की ज्याच्यात फार कडक व्यवस्था सगळ्या निर्माण केल्या. असं सगळं असून सुद्धा बरेचसे गुन्हे घडतातच आहेत आणि त्याचं गुन्ह्याचं प्रमाण पण वाढतंय, प्रमाण सुद्धा वाढते आणि त्याचा जो धाक आणि त्याची जी जरब बसायला पाहिजे ना ती नाही होत आहे. कारण एखाद्या समाजामध्ये एखाद्या गुन्ह्याचं प्रमाण कमी होण्यामध्ये त्याच्या संदर्भात असणाऱ्या व्यवस्था ह्या किती सजगतेने, सक्षमतेने आणि जलद रीतीने काम करतात हे अवलंबून असतं. म्हणजे आपल्याकडे बघायला गेलं, जर आपण जे ऍक्ट बद्दलच, बालन्याय कायद्याबद्दलच बघायला गेलं तर आजच्या घडीला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रलंबित खटले बालन्याय मंडळाकडे खूप आहेत.
ज्या प्रलंबित खटल्यामुळे त्या मुलांच्या न्याय प्रक्रियेत अजूनही अडथळे बरेचसे आहेत. मग ह्याला कारणं फार वेगवेगळी आहेत. कारणं काय आहेत तर JJB कडे असणारी जी त्यांना सपोर्ट सिस्टीम जी लागणारी आहे, जी मदत करणारी व्यवस्था आहे, जी महिला बालकल्याण विभागाची असेल, पोलिसांची यंत्रणा असेल, समाजाची यंत्रणा असेल, ही फार कमी आहे. आत्ताच्या घडीला कमी आहे. आणि ही अवस्था आज सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते आहे. त्यामुळे त्या कायद्याच्या अनुषंगाने राबवणाऱ्या जी मानव संसाधन आहे, हे मानव संसाधन ओव्हरलोडिंग मध्ये आहे. अतिशय ओव्हरलोडिंग मध्ये ही काम करतायत. आजच्या घडीला ती खरंच वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, त्या ओव्हरलोडिंगमुळे होतंय काय तर ही त्या मुलांच्यासाठी जलद गती जी लागते, जे कामं पूर्ण करण्यासाठी जलद आज त्यांचा SIR करायचा असेल, आज त्यांचा सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट करायचा असेल, त्याचा ICP करायचा असेल, ते सगळं करायचं असेल तर एका व्यक्तीकडे जर 40-40, 50-50 मुले जर असतील तर तो फार कठीण व्यवस्था होऊन जाते. त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम निर्माण करावी लागेल. ही जलद गती निर्माण त्याच्यातली जी आहे जलदता ती निघून जाते. त्याच्यामुळे तो एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणाने आपल्याला दिसतो. तसंच हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे की या सगळ्याच्या म्हणजे ही व्यवस्था जर जलद गतीने काम करायचं असेल तर आपल्याला माझ्या मताने आपल्याला 3 इच्छाशक्ती फार महत्वाच्या आहेत. त्याच्यातली पहिली इच्छाशक्ती जी आहे ती प्रशासकीय इच्छाशक्ती, दुसरी इच्छाशक्ती जी आहे ती सामाजिक इच्छाशक्ती आणि तिसरी इच्छाशक्ती जी राजकीय इच्छाशक्ती. ह्या तिन्ही इच्छाशक्ती जर एकत्रित पद्धतीने काम करत असतील तर त्याचं फार चांगलं काम होऊ शकतं. कारण आजच्या घडीला प्रत्येक कायद्याच्या अनुषंगाने तुम्ही बघितलं तर तिथे वेगवेगळ्या यंत्रणा जोडलेल्या आहेत. म्हणजे जसं जर JJ ऍक्ट मध्ये महिला बाल विकास विभाग आहे, पोलीस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि ज्युडिशरी इन्व्हॉल्व आहे. अशा 3 यंत्रणा एकत्रित आहे. ह्या 3 यंत्रणेचा आपसातला समन्वय फार महत्वाचा आहे, है ना. बाकीच्या कायद्यांमध्ये सुद्धा गेलात तरी अशा यंत्रणा तुम्हाला दिसणारच आहेत, पण या यंत्रणेमधला समन्वय जो आहे तो महत्वाचा आहे ना. जर तो समन्वय चांगला असेल, ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये हा समन्वय चांगला आहे त्यामध्ये तुम्हाला त्याची तत्परता, त्याची सजगता दिसून येते. त्यामुळे ते एकमेकांना सहकार्य करून ते काम करायचा प्रयत्न करतात, कारण तिथे मुलांच्या हितासाठी काम होतं. म्हणून ते एकत्रित येऊन काम करायचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच ठिकाणी ही जी समन्वयाची जी जागा आहे ना ही कमी झालेली आहे. ह्या समन्वयाला आपल्याला फार म्हणजे माझ्या डिपार्टमेंटचं काम मी केलं का आणि तेवढ्या पुरतंच महत्वाचं होत नाही. मग त्याचं काम त्याने म्हणजे माझ्याकडचं काम केलं, आता मी माझा बॉल त्याच्या कोर्टात टाकला, त्याने त्याचा बॉल ह्याच्या कोर्टात टाकला, ह्याने त्याचा बॉल त्यांच्या कोर्टात टाकला. असं करत जाण्यापेक्षा एकत्रित मिळून त्याला जर आपल्याला करता आलं, आकार देता आला तर ते चांगलं होईल आणि त्याचा परिणाम जास्त मोठ्या प्रमाणात. आज 10 वर्ष झालीत तरी सुद्धा आपण कायम आता म्हणतो की गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये मुलांचं सहभाग वाढतो आहे किंवा इतर किंवा मुलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर बघायला गेल्या तर त्या सगळ्याचं फेल्युअर आपल्याला आपल्यामध्ये शोधावं लागेल, म्हणजे मोठ्यांमध्ये शोधावं लागेल. बेसिकली मुलांमध्ये त्याचा फेल्युअर शोधणं फार कठीण आहे, म्हणजे गरज नाहीये त्याची. ते मोठ्यांमुळेच मोठ्यांमुळे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ती आपण आता हे 10 वर्ष पूर्ण होतंय, आपण पूर्ण झालेलं आहे, आपण हे बघायला पाहिजे की आपण कुठे कुठे कमी पडतो. मग ते फिजिकल स्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून कमी पडतोत का, विचारांच्या दृष्टिकोनातून कमी पडतोत का, त्याच्यानंतर कार्यान्वित ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये आपण कमी पडतो आहोत का, समन्वयामध्ये तर कमी पडतोच आहोत, सामाजिक जाणीवेमध्ये कमी पडतोत का. म्हणजे लोकांनी सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की प्रशासकीय इच्छाशक्ती असली पाहिजे जी ह्या सगळ्या व्यवस्था सबलतेने पुढे चालवेल, पण त्याला सहभाग आणि त्याला जोर जो द्यावा लागतो तो नागरिकांनी द्यावा लागतो. पण या सगळ्याची सगळ्यात मोठी इच्छाशक्ती राजकीय असावी लागते. जर राजकीय इच्छाशक्ती नसेल तर या गोष्टी हलणं फार कठीण आहे. म्हणून आजच्या घडीला माझी विनंती अशी आहे की महिला आणि मुलांचा विषय आज तसं बघायला गेलं तर हा सगळ्यात शेवटचा विषय मानला जातो, प्रायोरिटीमध्ये सगळ्यात शेवटचा विषय मानला जातो. त्याची प्रायोरिटी बदलली पाहिजे, ती प्रायोरिटी कुठेतरी वर आणून ठेवली गेली पाहिजे. राजकीय प्रायोरिटीवर आली पाहिजे. संख्या एकूण लोकसंख्येच्या अनुषंगाने ती जास्त आहे तरी सुद्धा त्यांची प्रायोरिटी वाढवली पाहिजे. ती जर प्रायोरिटी वाढवली तर आज आपल्याकडे सजगता आणि जलदता निर्माण होईल असं मला वाटतं आणि त्याचा विचार आपण करायला पाहिजे.
आता या सगळ्या प्रकारांमध्ये समाजाचा हातभार फार मोठ्या पद्धतीचा गरजेचा आहे. कसं तर एक लक्षात घ्यायला हवं, की बालकल्याण समिती असेल, बालन्याय मंडळ असेल, यांना एक सपोर्ट सिस्टीम आपण सगळेजण उभं करू शकतो. समाजातली माणसं काय उभं करू शकतो? तर अनेक बालकं अशी आहेत, की ज्यांच्या भाषेचा प्रश्न आहे. म्हणजे ती वेगवेगळ्या राज्यातून आलेली असतात आणि मग त्यांच्या भाषेचा प्रश्न आपल्या मेट्रोपॉलिटन सिटीज असेल किंवा आपल्या शहरामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांची त्यांच्या भाषांवरती प्रभुत्व आहेत. अशाने आपण स्वतःहून पुढे येऊन सांगायला पाहिजे की जर तुम्हाला तमिळ पाहिजे असेल तर मी अवेलेबल आहे, तुम्हाला कन्नड पाहिजे असेल तर मी अवेलेबल आहे, तुम्हाला उडिया पाहिजे असेल तर मी अवेलेबल आहे, बंगाली पाहिजे असेल तर मी अवेलेबल आहे. अशी जर यादी आपल्याकडे करता आली आणि जर त्यांनी मदत केली अशा मुलांच्या सोबत संवाद साधणं, तो मूल काय बोलते ते समजून घेणं, मुलाला नेमकं कुठल्या पद्धतीचा त्रास होतोय ते समजून घेणं फार चांगलं होऊ शकेल. हा एक मुद्दा झाला. अशा प्रकारची माणसं असू शकतील. मगाशी मी जसा नाविन्याने विचार मांडला की बालन्याय मंडळामध्ये विधी संघर्षग्रस्त जी बालकं आली ज्यांच्या कुटुंबाचाच प्रॉब्लेम आहे, कुटुंबामध्ये रिस्टोर करणं शक्य नाही, इन्स्टिट्यूशनल करण्यापेक्षा फोस्टर फॅवरिंगसाठी अशी फॅमिली तयार आहेत का? हा, ते कठीण आहे, त्याला आपल्याला काम करावं लागेल, त्याला मदत करावी लागेल, पण अशक्य नाहीये. मग अशी फोस्टरिंग करणारी पालकं असतील. जसं जे विधी संघर्षग्रस्त आहे तसं काळजी आणि संरक्षणाच्या मुलांच्यासाठी सुद्धा फोस्टरिंगची गरज आहे. म्हणजे त्यांना इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्याच्या ऐवजी आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये ठेवणं आणि त्यांची तयारी होणं. कारण आजच्या घडीला आपण पाहतो की जी इन्स्टिट्यूशनमध्ये राहिलेली मुलं आहेत त्यांना इन्स्टिट्यूशनल सिंड्रोम काही ना काहीतरी प्रमाणात होतात. फार रेअर केसेस अशा आहेत की जे मुलं ह्या सगळ्यातून तावून सुलाखून चांगल्या पद्धतीने येतात. पण अनेक मुलं अशी आहेत की ज्यांना भावनिक प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि कुटुंब म्हणून जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग हे प्रश्न दूर करण्याच्यासाठी जर अशा प्रकारचे कुटुंब फोस्टर केअरची योजना सुद्धा प्रतिपालकत्वाची शासनाची योजना आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही व्हायला पाहिजे. बालकल्याण समिती किंवा बालन्याय मंडळामध्ये तुमच्याकडे जर तो अनुभव असेल, शिक्षण क्षेत्रातला, आरोग्य क्षेत्रातला, कायद्याच्या क्षेत्रातला, समाजातल्या क्षेत्रातला, मुलांच्या क्षेत्रातला 7 वर्षाचा जर अनुभव असेल आणि तुम्ही 35 वर्षाच्या वर असाल तर तुम्ही या सगळ्या व्यवस्थेमध्ये यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे. तुमची जी एक्सपर्टी आहे ती तुम्ही देता येणं शक्य आहे. स्पेशल नीड मुलं असतात, बरोबर, यांच्या संदर्भात तर अवस्था फार वाईट असते स्पेशल नीडच्या संदर्भात. आणि आपल्याकडे त्यांच्या बाबतीतले रिसोर्सेस फार कमी आहेत. संसाधन व्यक्ती म्हणून सुद्धा कमी आहेत आणि इन्स्टिट्यूशनल सेटअपचा भाग सुद्धा आहे. अशा वेळेला जर तुम्ही व्यक्ती म्हणून जर एक्सपर्ट असाल स्पेशल नीडच्या संदर्भातले तर तुम्ही पुढे यायला पाहिजे. तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही मदत करताय, त्या सगळ्याच्यासाठी मदत करता येणं शक्य आहे. किंवा मुलांच्या संदर्भामध्ये काही तुम्हाला जर काही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतील किंवा वेगवेगळ्या त्यांच्याबरोबरचे कार्यक्रम करायचे असतील किंवा समाजामध्ये एक मुलांच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करता येणं शक्य आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला जर काही कार्यक्रम करता येणं शक्य आहे तर ते निस्वार्थ भावनेने तुम्हाला करता येणं शक्य आहे. फक्त काळजी इतकीच बाळगायला पाहिजे आपल्याला की मुलांच्या संदर्भातली माहिती अतिशय सार्वजनिक करू नये, जेणेकरून त्याचा परिणाम परत उलटा मुलांना भोगावा लागेल. मला वाटतं ह्या सगळ्या प्रकारातून जर आपण सुद्धा हे जे 10 वर्ष आपण पूर्ण झाले आणि म्हणतोय आपण जे बोंबलतोय की हे होत नाही, तर याच्यासाठी जर आपण समाजातली लोक म्हणून जर मदत करायला सुरुवात केली तर हे आणखीन मजबूत होऊन जाईल. बरोबर. माझं आणखीन एक शेवटचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये असहकाराचं आंदोलन चालायचं, म्हणजे शासनाला असहकार केला जायचा. आता सहकाराच्या आंदोलनाची गरज आहे. समाजातल्या लोकांनी शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढे येऊन जाणीवपूर्वक त्या व्यवस्थेमध्ये जर आलं तर व्यवस्थेवरती दबाव पण निर्माण होईल आणि व्यवस्था चांगलं काम करायला लागेल. कारण मी जो टॅक्स भरतो, मी जो पैसा भरतो त्याच्यातून ह्या व्यवस्था चालल्या जातात. त्याच्यातून ह्या सगळ्या आपण संसाधनं निर्माण केली जाते. ही संसाधनं माझी आहेत, ही व्यवस्था माझी आहे आणि या व्यवस्थेवर देखरेख करण्याचं काम सुद्धा हा घटनेने मला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून मला त्याच्यात जर सहकार्य करता आलं आणि म्हणून मला वाटतं एक सहकार्याचं आंदोलनच छेडलं पाहिजे. असहकार्याचं आंदोलन जसं छेडलं गेलं तसं आता सहकार्याचं आंदोलन छेडलं. आम्ही सहकार्य करणार असं बाबतीने आपल्याला पुढे जाता येणं शक्य आहे. सर, आज तुम्ही बाल न्याय कायद्याच्या अनुषंगाने खूप सहज, सोप्या शब्दात आणि प्रभावी पद्धतीनं तुम्ही मांडणी केलीत. त्याबद्दल माय समष्टीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे.